ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळते। सध्या शेतकरी आंदोलनात बावनकुळे सरकारकडून मध्यस्थी करतायत, यावरून राऊतांनी निशाणा साधला। 2 दिवसात बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढू असा इशाराही दिलाय, तर बावनकुळेंनाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं 2 दिवसांनी काढतो। बावनकुळ्यांच्या, मी परत रिपीट करतो, बावनकुळ्यांचे घोटाळ्याने भ्रष्टाचाराची प्रकरणं मी 2 दिवसात बाहेर काढतो। जाऊ द्या आठवडा, होते फाईल तयार, तुम्ही त्यांना पाठवता, त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा पुरावा। काल संजय राऊतला माझं म्हणणं आहे, उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं। माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाल ती संजय राऊतने पूर्ण घेऊन टाकावी। त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची। खरं तर बोलघेवळेपणा आहे। भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही, भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही। त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे, बोलाची कडी आहे, तोंडाच्या वाफा आहे। आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे। त्यामुळं त्यांना काय काय काढायचं ते काढू दे। माझं तर खुलं चॅलेंज आहे, त्यांनी लवकर काढलं पाहिजे।